विठ्ठल 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम जे जे कर्मधर्म नाशवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतापिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण अंदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अहंगातून मंगल करतात. कशा करता मंगल करतात? आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये असा एक नियम आहे, कुठल्याही कार्याला सिद्ध व्हायचं असेल, सिद्ध करायचं असेल तर त्या कार्यसिद्धीसाठी मंगलाचरण करावं असा आपला शास्त्राचा नियम आहे. आणि आपल्याकडे ही परंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे महाराज. आजही तोच प्रकार आजच्या या उत्सवानिमित्त, वास्तविक हा उत्सव ज्या ठिकाणी होता ते ठिकाण आणि हे ठिकाण वेगळं आहे असं मानायचं काही कारण नाही. या महामारीच्या कालावधीमध्ये आमच्या पारंपरिक जे कार्यक्रम आहेत, भगवंताने महाराज भगवंताला जे आवडतं तो भगवान परमात्मा सेवा करून घेतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमच्या आषाढीपासून आषाढी वारी असेल, महिन्याच्या वाऱ्या, या सगळ्या सेवा भगवंतानी आमच्या हातून करून घेतल्या. हे आमचं परमभाग्य विठ्ठला. आम्ही मात्र स्वाभिमानाने सांगू शकतो की आम्ही दास विठोबाचे झालो. आम्ही मात्र त्या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत. भगवंतांनी आमच्या सगळ्यांच्याकडून, याही घरात प्रत्येक परंपरेच्या लोकांच्याकडून भगवंतांनी सेवा केली. तशीच आजचीही ही सेवा या महामारीच्या ह्याच्यामध्ये वास्तविक ही सेवा आळंदीला असते.
आळंदीची सेवा, आळंदी आणि पंढरपूर याच्यामध्ये भेद कुठलाही नाही महाराज. थोडंसं उदाहरण लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांच्या समाधी कालाविषयी हा उत्सव आपला जो आहे तो ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याप्रित्यर्थ हा उत्सव आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या सोहळ्याच्या वेळेस अनेक प्रसंग घडले. त्याच्यामधला एक महत्त्वाचा प्रसंग असा घडला की ज्ञानोबारायाला समाधी दिल्यानंतर भगवान स्वतः दुःखी झाले. पण त्यावेळेस भगवंताच्यावर नामदेव महाराज पण होते आणि नामदेव महाराजांनी मात्र टाहो फोडला. देवा सगळं खरं आहे, पण जरी झालं तरी सुद्धा या क्षणाला या वेळेस मला ज्ञानोबाराचं दर्शन पाहिजे. हा समाधी सोहळा झालेला होता तरी सुद्धा महाराज नामदेव महाराजांनी हट्ट धरला आणि त्या हट्टामध्ये त्याच हट्टामध्ये भगवंतानी गरुडाला बोलवलं. महाराज गरुडा इकडे बाबा म्हणे का. आता नामदेव महाराज काय ऐकत नाहीत. मग पंढरपूरला जा, पुंडलिकरायाला जाऊन सांग आणि पुंडलिकरायाला सांगावं की तुम्ही ज्ञानोबारायाला घेऊन पुन्हा अलंकापूरला या. हा प्रसंग महाराज सामान्य नाही. गरुड महाराज पुन्हा पंढरपूरमध्ये आले, पुंडलिकरायाला भेटले, पुंडलिकरायाला सगळा वृत्तांत सांगितला. त्याच्या पूर्वीचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत महत्त्वाचा महाराज. असा हा सोहळा. या सोहळ्याकरता ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस सुरुवातीला ज्ञानोबाराय कार्तिक वारीसाठी पंढरपूरला आले. ज्ञानोबाराय पंढरपूरला आले. ज्ञानोबारायांनी आल्याबरोबर कार्तिक शुद्ध एकादशी नामाविनवी महाराज या वेळेस विचारलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी सांगितलं देवा माझी इच्छा आहे म्हणे तुझ्या चरणीची आधी थोर असे. कार्तिक शुद्ध एकादशीला ज्ञानेश्वर महाराज इथं आले आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं देवा आता मात्र माझी इच्छा आहे समाधी घ्यायची. त्यावेळेस भगवान परमात्म्याने स्वतः ज्ञानोबारायाला सांगितलं ज्ञानोबाराया कार्तिक शुद्ध एकादशी होऊ द्या, दुसरी कृष्ण पक्ष तू जशी दिधली असे. फक्त एक विनंती आहे म्हणे एवढी कार्तिकीचा सोहळा, कारण तो कार्तिकीचा सोहळा परमात्म्याने स्वतः चालू केला महाराज. कारण तो परमात्मा स्वतः म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका विसरू नका. सांगत से गुजा पांडुरंग पांडुरंग सांगत से गुजा पांडुरंग पांडुरंग. विसरू नका विसरू नका. विसरू नका.
स्वतः महाराज या वारीचे वारकरी पहिले कोण आहेत? भगवान शंकर आहेत. आणि तेव्हापासूनची ही परंपरा आज अनेक शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. तो मोठा सोहळा कार्तिकीचा चालू आहे. आणि या कार्तिकीच्या सोहळ्याकरता भगवान सांगतात, ज्ञानोबा हा सोहळा माझा आहे आणि या सोहळ्यासाठी सगळ्यांना आव्हान मी करतोय. परमात्म्याने सगळ्यांना महाराज हे सांगितल्यामुळे कार्तिकी वारी शुद्ध वारी झाल्याने त्यावेळेस ज्ञानोबांना भगवंताने शब्द दिला की ज्ञानोबा काळजी करू नका. दुसरी कृष्ण पक्षी तुझसी दिधली असे, आणि ती दिलेली भगवान परमात्म्याने दिला तुझा शब्द. तो दिवस, त्या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात भगवान पंढरीनाथाने आज केली. विठ्ठला भगवान परमात्म्याचा महाराज समाधीच्या मध्ये उल्लेख आहे. दशमी प्रस्थानाचा समयो प्रस्थान यावेळेस केलं. ह्या वेळेस या उत्सवाची सुरुवात भगवान म्हणे नेमली अतिथी. हां ती तुम्ही सांगा, आम्ही नाही. विठ्ठल हो मान्य आम्हाला, पण त्याला करणार काय? आता आहे का आमच्या नशिबाला अष्टमी? काय करू कसं त्याचा सांगायचं तात्पर्य, हा भगवंताने स्वतः हा उत्सव सुरू केला. तो अलंकापूरमध्ये केला महाराज. आणि त्या उत्सवाची सुरुवात भगवंताने आजच्या दिवसाला केली. तो दिवस, त्या दिवसाचा सुरुवात करत असताना जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून या कार्याला सिद्धीला जाण्याकरता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा, या परमात्म्याला भगवान तुकोबाराय मंगल करतात. मंगलामध्ये 3 प्रकार सांगितले जातात. एक वस्तुनिर्देशक मंगल, आशीर्वादवत मंगल, आणि तिसरं हां 3 प्रकारची मंगल आहेत. त्याच्यामध्ये 3ही प्रकार शास्त्रकारांनी सांगितले महाराज. काही वस्तुनिर्देश, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रकार तुकोबारायांनी सांगितला वस्तुनिर्देशक मंगल तुकोबारायांनी. तसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे मंगल केलं, ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, जसं भगवान ज्ञानोबारायांनी केलं, देवा तोचे गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू, त्याच प्रकारे अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ते स्वरूप मंगलमय. कारण हा परमात्मा स्वतःच मंगल आहे मंगल. आणि त्याच्यामुळं तुकोबाराय सांगतात, या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन तुकोबाराय करतात. आणि त्या मंगलामध्ये त्या स्वरूपाच्या ठिकाणचे जे स्वरूप आहे, ते स्वरूप कसं आहे तुकोबाराय त्या स्वरूपाचं वर्णन या अभंगातून करतात. तुकोबाराय सांगतात, समचरण दृष्टी भगवंताच्यातून जो भगवंताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे महाराज, सम आहे. भगवान त्या समचरण विटेवरती उभारलेला, याचा इतिहास मोठा आहे. हा परमात्मा नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे, पंढरपुराशी आले भक्ता पुंडलिका भेटले, उभे केले
विटेवरी तो परमात्मा स्वतः वैकुंठ सोडून तसा परमात्मा पंढरपूरला आला. त्याला कारण रुक्मिणी माता झाली, दुसरं कारण पुंडलिकराय झाले. आणि या पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला महाराज. तिथून तो परमात्मा आला. आल्याबरोबर ज्याच्याकडं आला त्याची जी सेवा चालू होती ती कोणती सेवा होती? भगवंताला आवडणारी सेवा महत्वाची. कोणती? भगवंताला आवडणारी सेवा. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा ही सेवा परमात्म्याला केवळ. म्हणजे कबीर महाराज सांगतात पुंडलिकीने भक्ती कीनी बिट्टल बिटपड खडा हरीसे कोही नाही रे बळा. सगळ्यात मोठा देव बडा देव पण हा देव पुंडलिकरायने आपल्यासा करून घेतला. कबीर महाराज सांगतात कशावरती केला हो याने? सेवा केली रे. कोणती सेवा केली? स्वामी काज यातली एक सेवा पुंडलिकरायने केली. पितृवचन सेवापती हा परमात्मा समोर आल्याबरोबर परमात्मा आलाय. महाराज योग्याला न सापडणारा, जप्याला न सापडणारा, तप्याला न सापडणारा नव्हे, याला प्राप्त करण्याकरता अनेक साधन करणारे त्यालाही सापडलं नाही. याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. त्यालाच नाही घरच्या लोकाला सुद्धा न सापडणारा परमात्मा. पण पुंडलिकाच्या भावार्था तो परमात्मा पुंडलिकरायापुढे उभा आला आणि सांगितलं पुंडलिका मी आलोय. त्याने सांगितलं देवा तुम्ही आलाय खरं, तुम्ही कोण आहे काय पुंडलिकाला माहिती नव्हतं, पण आलाय अडचण नाही आलायच तर आलाय. पण मी आता माझ्या आईवडिलांच्या सेवेमध्ये आहे, त्याच्याकरता माझी पित्याचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा एवढी विनंती आहे. देवा आलाय तर या, पण एक शब्दही बोलू नका. काय आश्चर्य महाराज. त्यावेळेस सांगितलं देवाला बोलू नका. अजून बाबा बोलत नाही. 700 वर्षापूर्वी किती युगी 28 झाली. त्याला तिथं उभा केलंय. त्याला सांगितलंय न घडे प्रसंग बोलण्याचा, बोलायचं नाही. महाराज आजही त्या शब्दावरती भगवान परमात्मा विटेवरती उभारलेत, पण बोललेत असं नाही. काय असेल महाराज एवढा भक्ताचा अधिकार असल्यामुळे पुंडलिकरायांनी पण आता सगळं खरं आहे, पण पुंडलिका मी तुझ्याकडे आलोय. आलाय ना. पुंडलिकरायाच्या जवळ एक वीट होती महाराज. ते वीट घेतली पुंडलिकरायांनी फेकली. वीट फेकल्यावर विटेवरती काय बसायला येत नाही. मग वीट फेकली म्हणून त्या विटेवरती परमात्मा ठाडे विट पर निकट कटी पर कर पितांबरधारी शंख चक्र दो हात बिराजे गोवर धन गिरधारी. कबीर महाराज सांगतात तो परमात्मा त्याची सगळे आयुध हातार आपल्या जवळ ठेवली आणि तो परमात्मा ठाडे विटपर आपले त्या विटेवरती उभारलाय आणि निकट कटीपर कर पितांबर धारी आपल्या स्वतःचा हात कमरेवरती ठेवून तो परमात्मा त्या विटेवरती उभारलेला आहे. कशा करता उभारला? महाराज संत महात्मे सांगतात तो उभारलाय कशा करता माहिती आहे का? वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची
उभा भेटीची आवडी. महाराज परमात्मा या विटेवरती उभारला आणि विटेवरती उभारून काय करतो. दोन महत्त्वाचे त्यातलं कारण असं आहे. पहिलं कारण, तो आपल्या भक्ताची वाट बघतोय, अजून माझा भक्त येतोय म्हणून भक्ताची वाट पाहे उभा, भेटीची आवडी. दुसरं, या पुंडलिक रायाने सांगितलं, देवा तुम्ही इथं उभारलाय ना, पण इथं उभारल्यानंतर तुमच्याकडे कुणीही कसाही येवो, त्याला याच्यातून पार पाडायची जबाबदारी देवा तुझ्या. तुझं दर्शन घेतलं की सगळ्यात महत्वाचं आहे, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवाशी नामदेव भावे वाळती. अरे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्या समोर घेतला आणि भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर तया होय मुक्ती, मुक्ती प्राप्त होते. समीकता, संयुजता, स्वरूपता, या चार्या मुक्त प्राप्त होतात महाराज भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर. आत्ताच्या समाजामध्ये आम्ही पाहिलं तर त्यातली एक मुक्ती लोकांना प्राप्त होते. महाराज एवढ्या बारीमध्ये उभारतात, पण एकदा का दर्शन झालं काय आनंद असतो महाराज त्या लोकांच्या जीवनामधला. देवाचं दर्शन करून आलेल्या आषाढीतल्या वारकऱ्यांना तुम्ही विचारा, तो त्याचा आनंद सांगेल महाराज काय होतो. असा आनंद मिळतो. असं हे स्वरूप आहे. हे स्वरूप असं समचरण आहे. तुकोबाऱ्या सांगतात, समपाया विटेवरती उभारलेल्या स्वरूपाला नुसतं त्या स्वरूपाला पाहिल्याबरोबर परिणाम असा होतो. ते स्वरूप कसं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरे ठेवूनिया, किंवा तो परमात्मा त्याच्याकडं पाहिल्याबरोबर पाहेली आवेद लावी, पाहेली आवेद लावी, बैसे देवी जडोनी समपाय कर, समपाय कर करी, जडोनी बैसे देवी जडोनी समपाय कर, समपाय कर करी. स्वरूप आहे महाराज. त्या स्वरूपाकडे पाहिल्याबरोबर महाराज, त्या स्वरूपाला पाहिल्याबरोबर त्या स्वरूपापासून बाजूला जाऊ वाटत नाही महाराज. मोठ्याचं उदाहरण आहे महाराज. मंगळवेढ्यामध्ये राहणारी कानोपात्रा ही, तिला एवढा आपल्या स्वतःच्या सुंदरतेचा एवढा स्वाभिमान होता, एवढा स्वाभिमान, तिला जगामध्ये आपल्या एवढं सुंदर कुणीच नाही असं म्हणणारे ती कानोपात्रा. पण ज्यावेळेस या परमात्म्याचं स्वरूप पाहिलं महाराज, भगवंताच्या
दर्शन घेताना स्वतःचं बोट त्या भगवंताच्या पायावरती टेकवलं तर तिथं खड्डा पडला महाराज. तिचा गर्व हरण झाला. मला सांगायचं तात्पर्य, जगामध्ये सुंदर तो परमात्मा, एवढा सुंदर तुकोबाराय सांगतात, असं हे सुंदर स्वरूप, आणि या स्वरूपाला पाहिल्यामुळं ते स्वरूप कुठं असेल तर या समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, आणि ते स्वरूप त्या विटेवरती पण असल्यामुळे ते स्थळ सांगत असताना लोकांनी विचारलं, सगळं खरं पण हे स्थळ कुठं आहे? हे वीट कुठं आहे? हे पुंडलिक कुठं आहे? हे कुठं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे कुठं आहे? तर त्याचा एकमेव पत्ता सांगत असताना संत महात्म्याने सांगितलं, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखाशी 4 भुजा, त्याशी बाईला 16,000 रे. ते जे ठिकाण आहे ते ठिकाण सांगत असतात भीमेच्या तीरावरती, आणि ते ठिकाण तुकोबाराय सांगतात पंढरी पुण्यभूमी, भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा, महापातका ध्वनी, अशी ही चंद्रभागा आहे. या चंद्रभागेच्या तीरावरती उभारलेलं आहे, आणि त्या विटेवरती तो परमात्मा सुंदर असा उभारलाय. तुकोबाराय सांगतात असं सुंदर असलेलं स्वरूप, असं जे स्वरूप आहे, या स्वरूपाच्या ठिकाणी तेथे माझे हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी हे जे स्वरूप आहे तुकोबाराय सांगतात, या विटेवरचं स्वरूप सुंदर आहे. पाहिल्यानंतर वेद लागलं. एवढंच नाही, तुकोबाराय सांगतात माझी तर अवस्था अशी आहे की एकदा त्याच्या पायावरती डोकं ठेवल्याबरोबर येथोनिया नुथवू माता मरणा वाचो निसर, असं हे स्वरूप आहे. या स्वरूपाच्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात ते माझी हरी वृत्ती राहो. आता वृत्ती तुकोबारायची का देवाची? वृत्ती ही तुकोबारायची का देवाची? तर वास्तविक जर पाहिलं तर वृत्ती तुकोबारायची. तुकोबाराय सर ते माझी हरी, माझी हरी, माझी वृत्ती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहावी, ही जबाबदारी तुकोबारायची का देवाची? पण तुकोबाराय सांगतात बाबा ह्याची जबाबदारी त्याला देण्याचं एकमेव कारण असं आहे की ही वृत्ती इतकी चंचल, इतकी चंचल, चंचल एक मन कृष्ण प्रमाथी बलभद्रम. महाराज एवढी चंचल कीर्तनात जरी असलं तर 10 मिनिटामध्ये गावाकडे जाऊन शेताला पाणी देऊन घराला कुलूप लावून कीर्तनाला हजर राहतात लोक. एवढं मन चंचल आहे. आज आपण जरी पंढरपूरमध्ये असलो तरी तसा विचार केला तर मनाने आज आळंदीमध्ये आपली अवस्था काय झालं असेल, काय झालं असेल, यावेळेस आपण काय करत होतो. आपल्या फडावरती कीर्तन चालू असतंय. आजही आपली 2 माणसं कार्यक्रम सेवेकरता गेले, ती सेवा काय करत असतील एका क्षणामध्ये आम्ही ते तयार करतो. एका क्षणात हे मन एवढं महाराज चंचल आहे. इतकं चंचल आहे की जाता येता न लगे वेळ लाविला सबळ. माझ्या मनाची अवस्था स्थिर राहत नाही, आणि मग स्थिर आमच्या मनाची राहत नाही, मग देवाला सांगायचं काय गरज आहे. पण एक निश्चित आहे, तुकोबारायला त्याचं वर्म महत्वाचं माहिती होतं. तुकोबाराय सांगतात देवा सगळं कर, चित्त जरी माझं असलं, मन माझं जरी असलं तरी सुद्धा तुझ्या केल्यावीन स्थिर वसे नोहे मन. तुझी कृपा झाली की मग मात्र ते मन कुठंही जात नाही. त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात ते माझे हरी वृत्ती राहो. तुकोबारायला देवाने सांगितलं तुकोबाराय काय मागितलं तुम्हाला काय पण द्यायला तयार ना म्हणून. तुकोबाराय सांगतात देवा खरं सांगू का, यातली सगळी भूमिका आम्हाला पाठ आहे. अनेक न लगे देवा तुझ्याशिवाय सत्य तू विठ्ठला
कागा हा दाविला जगदाकार. सत्य काय असेल तर सत्य सात खरे, नाम विठोबाचे गरे असा सत्य संकल्पाचा, तसा आमच्याकडे म्हणतात तो प्रकार तुकोबाऱ्या सांगतात. सत्य केवळ तू असल्यामुळं बाकी सगळं असार आहे. ज्या काली त्या गोष्टी आहेत त्या काली नाहीत. मानवाच्या देहापासून सगळ्या गोष्टी घ्या महाराज. बाकीचा जो पदार्थ तो आणि म्हणाले की माईक पदार्थ, माईक आहे महाराज. ज्या काली आहे त्या कालीसुद्धा तो आम्हाला प्राप्त होतोच असं नाही. त्याचं वेदांतशास्त्रकार सांगतात ते महाराज. लोक आपल्याला काही येत नाही त्यातलं, सुंदर सांगतात ते. मला पण एवढंच सांगायचं आहे. तो खूप बारा सांगतात, देवा तू केवळ एकटा सत्य आहे आणि तुझ्याशिवाय जे बाकीचं आहे येरती माईकी दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. बाकीचं सगळं दुःख जर तूच एकमेव असल्यामुळे तुकोबाराला देवाने सांगितलं, देवा तुकोबारा याच्यापेक्षा तुम्हाला असं करतो, ब्रह्मादिक पद देतो म्हणे मोठं. ज्या पदाकरता यज्ञादी साधनं करून नव्हे, काय ते मिळाय करतात काय बाई करावं लागतं ते पद देतो. तुकोबारा सांगतात ते सुद्धा ब्रह्मादिक पदे. ते तर शलक्या दुःखाचं आहे महाराज. इतकं दुःख आहे त्याच्यामध्ये की कल्पनाच्या बाहेर. तुकोबारांना ते माहिती होतं. त्याच्याकरता तुकोबारा सांगतात ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी ते दूषित जणी जडोदेशी मला हे याचं वर्म माहिती असल्यामुळे. तुकोबारा सांगतात देवा खरं सांगू का, मला हेचं वर्म माहिती आहे. कोणतं वर्म आहे? वर्म ते एक आहे दृढ धरावा. आता माझी करे चिंता दान देई भगवंता. हे मात्र आहे त्याचं मग सांगायचं तात्पर्य. तुकोबारा सांगतात केवळ त्याच्या प्राप्ती करता त्याची सेवा जी आहे त्याला काय लागतं म्हणवनी संगटाकी सेवी अद्वैत भाव. तुकोबारा सांगतात फक्त एक वर्म कोणतं आहे त्याचं. जर वर्म कोणतं असेल तर वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागू नेदी तो ठाव मनवनी संगटाकी सेवी अद्वैत भाव. असा हा तुकोबारा सांगतात. ते वर्म आम्हाला माहिती असल्यामुळे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. भगवंताशिवाय जे काय आहे ते जे जे कर्म धर्म नाशिवंत विठोबा रखुमाई. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम. भगवंताशिवाय जे काय ते जे जे कर्मधर्म नाश पावणार आहे याच्याकरता तुकोबारा मंगलाचरणामध्ये त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती राहावी. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती राहिली ना, सगळ्यात महत्त्वाचं नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज सांगतात तुम्ही एकदा त्याच्याकडे गेला, त्याच्याकडे आपला भार टाकल्याबरोबर तो परमात्मा होईल कैवारी. नारायण तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी. नारायण तो परमात्मा महाराज स्वतः एवढंच नाही, जीवनामध्ये आम्हाला जे चिंता लागते चिंतेमध्ये जीवन आपलं पूर्ण घालवतो. पण जर त्याच्याकडे आम्ही वृत्ती ठेवली तर
नाथ महाराज सांगतात ते सांगायचं राहिले की तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो परमात्मा चिंता याच्याकरता त्या परमात्म्याने आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं याच्याकरता तुकोबारांनी मंगलाचरणाने आजच्या या प्रसंगामध्ये केवळ ज्ञानोबाराच्या समाधीच्या सोहळ्यामध्ये परमात्म्याने या सोहळ्यामध्ये भगवान परमात्मा स्वतः आले हो महाराज. काय सांगू महाराज, देव परमात्मा नामदेव महाराजांना घेऊन आजच्या दिवसाला महाराज यात्रे अलंकापुरी येती. ती आवडती विठ्ठला. महाराज भगवान परमात्म्याने सगळ्यांनी स्वतः परमात्मा या ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याकरता काय काय भगवंत ज्ञानोबाराचे आता आपलं भजन चालू आहे महाराज समाधी सोहळ्यामध्ये कित्येक प्रसंग आहेत महाराज. त्या पंचकृषीचं महत्त्व नामदेव महाराज सांगितलं. ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्यातले अनेक वर्णन त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. पुरातन असे हे एकदम पुरातन आहे, त्याच्यापेक्षा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये. बरं आलं तिथं कोण महाराज, सगळे आले हो. ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला येण्याकरता किती आले महाराज. कुणाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये, उद्धवाचा उल्लेख आहे महाराज. उद्धव भक्त कुठला, केव्हाचा, द्वापार युगातला भक्त. पण तो सुद्धा ज्ञानोबाराच्या समाधीसाठी येत आहे. तो काय सामान्य आहे महाराज. उद्धवा ते म्हणे पांडुरंग महाराज. त्या उद्धवाशी बोलताना या परमात्म्याने केलेला जो संवाद आहे भगवान उद्धवाबरोबर काय विशेष आहे माझा लक्षात ठेवा. उद्धवा ते म्हणे पांडुरंग या सज्जनाचा न व्हावा वियोग, हृदय होत दोन्ही भाग, जाण अंतरंग तुम्ही माझे. महाराज उद्धवाला बोलताना भगवान परमात्मा बोलतात. याच्या पुढचा उद्धवाचा आणि पुंडलिकरायाचा दुसरा संवाद आहे. त्याच्यामध्ये पुंडलिकरायाबरोबर जो संवाद केला त्याच्यामध्ये सुद्धा उद्धवाने आणि पुंडलिकरायाचं आणि संतांचं बोलणं करत असताना ज्ञानोबाराचं बोलणं महाराज. ज्ञानोबाराला बोलत असताना उद्धवाने उद्धवाला सांगितलं भगवान परमात्मा तुम्ही परमात्म्याच्या बरोबर होता सगळं करत. त्यावेळेस उद्धवाची भाषा म्हणे तुम्ही जर आम्ही कृष्णावताराला जरी जाणत असलो तरी तू सुद्धा पांडुरंग परमात्म्याला जाणणारे जर कोणी असाल तर तुम्ही ज्ञानोबाराय. तुम्ही अजाण अंतरंग भगवान परमात्मा. आम्ही जरी कृष्णावताराला जाणू, कृष्णावतारा तुम्ही जाणू असं आणि सांगत असताना ते सांगितलं की तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही आहात. एवढं भाग्य या मानव देहामध्ये येऊन वारकरी होऊन ज्ञानोबाराच्या सोहळ्याला राहणं हे जीवनामध्ये प्राप्त होतं महाराज. याच्या भाग्यासारखं जीवनामध्ये आपलं भाग्य नाही. आपण आजही ह्या महामारीच्या काळामध्ये जरी असलो तरी पंढरपूर आणि आळंदी वेगळं स्वरूप नाही, तेच स्वरूप या ठिकाणी आहे. कारण का अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी असं हे स्वरूप असल्यामुळे या स्वरूपाच्या ठिकाणी तुकोबारा सांगतात वृत्ती राहावी आणि आमच्याकडून सेवा करून घ्यावी. ज्ञानोबाराची सेवा आपल्याकडून भगवान परमात्म्याने या ठिकाणी करून घेतोय अशी आपल्यातून सेवा पूर्ण व्हावी. ज्ञानेश्वर मावली राज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कळले आम्हा तुका म्हणे राजे कळले आम्हा
तुका म्हणे त्याचे कळे आभार तुका म्हणे त्याचे कळे आभार